आपण भेट घेतली? मंत्रिपदाचं शपथविधी आणि खातेवाटप झाल्यापासून खासदार छत्रपती उदयनराजे हे दिल्लीला होते अधिवेशनाला आणि आमच्या फोनवरनं बोलणं होत होतं, पण समक्ष भेट आमची दोघांची नव्हती. असे आले आणि आता कालच सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी ही माझ्यावर देवेंद्रजींनी दिली. आज उदयनराजेंना भेटण्यासाठी आणि त्यांनी जी भूमिका घेतली की जिल्ह्यामध्ये मंत्रिपदाच्या याच्यामध्ये मला यावेळची संधी भारतीय जनता पार्टीकडनं मिळाली पाहिजे. ते असतील, मनोजदादा असतील, अतुलबाबा असतील आणि सर्वच भरत पाटील आमचे जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी सगळ्यांनीच वेगवेगळ्या पद्धतीनं देवेंद्रजींना भेटून आपापल्या इच्छा व्यक्त केल्या आणि आज माझ्यावर जबाबदारी दिली. आज तसं बघितलं तर मोठी जबाबदारी आहे आणि लोकांच्या अपेक्षा वाढल्यात आणि नक्कीच मी मागं सुद्धा इलेक्शन आपलं विधानसभेचं झाल्यानंतर मी बोललो होतो की ही आता सातारा जिल्ह्याची नवीन सुरुवात आहे आणि उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं जिल्ह्यामध्ये फार मोठी ताकद आता निर्माण झाली. लोकसभेला आपण अटीतटीची निवडणूक झाली, पण त्या ह्याच्यामध्येच भारतीय जनता पार्टी किती खोलवर आहे, रुजली आहे हे आपण दाखवलं आणि महाराज त्यावेळेला खासदार झाले. आज त्याचा आनंद आपल्याला सगळ्यांना आहेच आणि तिथूनच सुरुवात झाली, तिथूनच सगळं चित्र हे खरं म्हणजे बदलत गेलं आणि विधानसभेला तर म्हणजे काय म्हणायचं त्याचा जो काही मंदिर आपण जसं बांधतो म्हणजे पाया उदयनराजेंची लोकसभा होती आणि त्याचा कळस जो आहे ही विधानसभेच्या निवडणुका झाल्या. सर्व जागा महायुतीच्या इथं निवडून आल्या. मला वाटतं लोकसभा मतदारसंघामध्ये सातारा एकमेवच असत की ज्या ठिकाणी सगळ्या जागा लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या निवडून आल्यात. दुसरीकडे इकडे तिकडे थोडं झालं असेल. नक्कीच आम्ही सर्वजण मिळून उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने काम करू. त्यानंतर हा जो जिल्हा आहे ज्या जिल्ह्यात संपूर्ण अनेक चळवळी या जिल्ह्यात निर्माण झाल्या, त्या जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळालं नाही आणि आज एक सोडून आज 4 मंत्रिपद या जिल्ह्याकडं देण्यात सुपूर्द करण्यात आले. शिवेंद्रराजे, त्याचबरोबर मकरंद आबा, त्यानंतर जयभाऊ आणि शंभूराज. तर आज आज एवढे 4 मंत्रिपद दिल्यानंतर आज जिल्ह्याची जबाबदारी पण वाढली. या चौघांना मनापासून खरोखर शुभेच्छा आहे आणि मला खात्री आहे की ह्या सगळ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त आता हे जिल्ह्याचे मंत्री नाही आहेत, राज्याचे लक्षात घ्या. त्यामुळं अख्ख्या संपूर्ण राज्याची जबाबदारी ह्या सगळ्यांवरती असल्यामुळं जास्तीत जास्त ह्यांच्या हातून लोकांचं कल्याण व्हावं आणि शिवेंद्रराजेंच्या माध्यमातून होणार याची मला खात्री आहे. हे चौघही जेवढे मंत्री आहेत यांना मनापासून शुभेच्छा. त्याचबरोबर महायुतीचे जेवढे म्हणून काय मंत्री, राज्यमंत्री, कॅबिनेट मिनिस्टर हे सगळे जे निवडून आले त्या सर्वांना सुद्धा मनापासून मी ऑलरेडी शुभेच्छा दिल्या. पण एकंदरीत आपण जर हा निकाल जर पाहिला तर हा जो निकाल मिळाला दिला लोकांनी हा एक पुरोगामी विचार जो छत्रपती शिवाजी महाराजांचा होता, सकारात्मक विचाराला चालना देण्याचा हा संपूर्ण मतदारांचा कौल होता. बोलणं सोपं असतं, हे केलं नाही केलं तर. आज प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहतो तर ह्या अगोदरसुद्धा अनेक लोकांना संधी होत्या पण त्यांनी केलं नाही. हा जिल्हा एका काळी कैलासवासी माननीय आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आज मला सांगा ह्या जिल्ह्यात आज परिस्थिती अशी का झाली? त्यांनी ह्या काँग्रेस पक्षांनी फक्त घोषणा केली. आज त्यांच्या चौघांच्या माध्यमातून एवढं उत्कर्ष आणि चांगलं ह्या जिल्ह्याचं
एवढ्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि केंद्र शासनाचं माध्यमातून जे माझ्याकडनं ते फाईल्स पाठवतील ते संपूर्ण आम्ही एक चांगल्या प्रकारचं एक बॉन्डिंग म्हणण्यापेक्षा कोऑर्डिनेशन करून संपूर्ण मार्गी लावू एवढंच या साहेब, तुम्ही एक इच्छा व्यक्त केली होती की बाबांना राज्यात एक चांगली जबाबदारी मिळावी, ती मिळाली. अजून पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे. बाबांसाठी तुम्ही आग्रह धरणार का पक्षाकडे? एक लक्षात घ्या, आता कसं आहे की आग्रह धरण्यापेक्षा आज आता त्यांचे जे काय तिन्ही पक्षाचे जे म्हणजे मेन आहे, माझे दादा असतील, शिंदेसाहेब असतील, त्यानंतर देवेंद्रजी असतील, काय ठरलं असेल ना. आता इथं तसं पाहायला गेलं तर काय म्हणतात म्हणजे जास्त संख्या ज्याची आहे आता कुठल्या ह्याच्यावरती ते देणार मला माहीत नाही. संख्या वाढवायचा जर विचार केला तर पालकमंत्रीपद हे शिवेंद्रराजेंना मिळालं पाहिजे. आता अजून काय त्यांचे निकष ते लावणार असतील मला माहीत नाही, कारण की मी काय मुख्यमंत्री नाही तर दुसरं काय नाही. मी सुद्धा तुमच्यासारखाच एक मी पण विचार करतोय आणि प्रत्येकाला संधी मिळावी आणि का मिळू नये शिवेंद्रराजेंना. दुसऱ्याला मिळालं तरी मला काय म्हणजे मला वेदना होणार नाही किंवा नाही, पण प्रत्येकाला एक संधी मिळाली पाहिजे ना, असं मला वाटतं. झालं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.